हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण बघणार आहोत की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करायची गरज आहे. इन सेन्स मी असं बोलीन की येत्या नियर फ्युचरमध्ये तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय पाहणार आहात असं म्हणूया आपण, की कशा पद्धतीने मी हा मांडू तर विषय मांडू. तर मला असं वाटतंय की काय होणार आहे तुमच्या लाईफमध्ये नियर फ्युचरमध्ये. फिफ्थ चक्र आर्कॅन्जल गॅब्रियल यांनी मला असं दिसतं आहे कम्युनिकेशन इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या लाईफमध्ये. एक तर कोणातर्फे तुम्हाला कम्युनिकेशन येत आहे किंवा तुमच्या वक्तृत्व कौशल्यामुळे वा तुमच्या वक्तृत्व कौशल्यामुळे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही संधी अट्रॅक्ट करू शकता, संधींना आकर्षित करू शकता, असं मला हे कार्ड सांगते. पाहूया. तुम्ही बोलताना थोडंसं ध्यान ठेवा की कशा पद्धतीने बोलत आहात, कारण येणारं नियर फ्युचर तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला सांगत आहे. ओके, सो लेट्स चेक. ब्रोकन हार्ट. ओके, खूप सारे लोक आहेत जे आत्ता त्यांची अवस्था हृदयाची ठीक नाही आहे. तुम्ही आतनं खूप दुखावलेले आहात. त्यामुळे कदाचित तुम्हाला हा मेसेज मिळत आहे की बोलताना तुम्ही प्लीज लक्ष देऊन बोला. जर तुम्ही कुणाचं मन दुखवत नाही ना, याची काळजी घ्या, बिकॉज तुम्ही ऑलरेडी तो पेन सहन करत आहात. सो बोलताना थोडंसं ना शांततेत घ्या. ब्लॉसमिंग अबंडन्स हा मेसेज तुम्हाला देतोय तुमच्या लाईफमध्ये आता अबंडंट होणार आहे लाईफ, म्हणजे तुमचं लाईफ समृद्ध होणार आहे. ईच एरिया ऑफ युअर लाईफ तुम्हाला समृद्धी म्हणजे अबंडन्स मिळत आहे. अशा पद्धतीचे मला मेसेज मिळत आहे. सो डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये आता नवीन प्रकारे अपॉर्च्युनिटीज येत आहेत, जिथे तुम्ही तुमच्या वक्तृत्व कौशल्यामुळे संधींना आकर्षित करू शकता. बिकॉज मॅजिशियन अँड द मिरर, तुम्ही जसे वागाल तसे तुमच्या लाईफमध्ये ॲक्ट घडणार आहे. जर तुम्ही हॅपीली गोष्टी मॅनिफेस्ट केल्या तर तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी होतील. जर तुम्ही दुःखी होऊन काही दुःखी म्हणजे सेल्फ कर्स केले तर ते पण मॅनिफेस्ट होऊ शकतात. सो यासाठी बोललं जातं आहे की तुमच्या बोलण्यावर लक्ष द्या की तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय, कुणाशी बोलताय, कधी बोलताय. ओके. एंजल ऑफ अ स्ट्रेंथ, तुमच्या आतलं जे करेज आहे त्याला जागृत करा. बिकॉज तुमच्यामध्ये ते करेज आहे, तुमच्यामध्ये ते स्ट्रॉंगपणा आहे. तुम्ही स्वतःसाठी एक स्ट्रॉंग स्टँड घेऊ शकता. समजा कुठे गरज पडली तर डेफिनेटली स्वतःसाठी स्टँड घ्यायला बिलकुल विसरायचं नाही आहे. यू आर अ स्ट्रॉंग पर्सन आणि तुम्हाला प्रोटेक्ट करायला वरचे देव, डेफिनेटली तुमचे इष्टदेव तुमच्या पाठीशी आहेत. सो तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्या. कदाचित तुम्हाला स्वतःसाठी आवाज उठवावा लागेल. सिक्स्थ चक्र आर्कॅन्जल मॅट्रेटॉन, मला असं दिसतं आहे की तुमचं थर्ड आय चक्र बॅलन्स्ड होत आहे. इंट्युशन तुमच्या स्ट्रॉंग होतील. तुम्हाला इंट्युशनद्वारे इन्फॉर्मेशन मिळेल की इन फ्युचरमध्ये काय घडू शकतं. चांगलं असेल तर चांगली इन्फॉर्मेशन मिळेल आणि जर तुम्हाला काही धोका असेल तर अलर्ट केलं जाईल. सो तुमचे इष्टदेव तुमच्याशी कनेक्ट होत आहेत. मला असं वाटते थोडे टॅरो कार्ड्स घ्यायला पाहिजे, कारण माझं समाधान तर नाही झालं हे मेसेज ऐकून. ओके, मी ह्यातलं कोणतेच कार्ड्स घेणार नाहीत कारण खूप जास्त कार्ड्स आले आहेत. एंजल्स मला फक्त आणि फक्त 4 to 5 कार्ड्स हवेत. ओके.
3 कार्ड्स आहेत. ओके. कारण मला हे रीडिंग करून समाधान नाही झालं. मला असं वाटतंय काहीतरी मिसिंग आहे अजून. एक पूर्ण मेसेज असं नाही वाटत आहे. ओके. 4 अँड लास्ट कार्ड द्या. ओके, हे घेते. ओके. टॅरो सांगते की तुमच्या ज्या स्लीपलेस नाईट आहेत, तुम्ही आत्तापर्यंत जितकं स्वतःला त्रास करून घेतलाय, रात्र रात्र जागून तुम्ही मेहनत घेतली आहे आणि तुम्हाला त्याची सफलता मिळाली नाही आहे, म्हणून तुम्ही खूप जास्त निराश आणि हताश आहात, डिप्रेस्ड आहात, टेन्शन आहे, स्ट्रेस लेवल तुमची खूप जास्त आहे. तर अशी सिच्युएशन मला दिसते आहे. बट आता तुमच्या लाईफमध्ये अशी सिच्युएशन येणार आहे, दी एम्प्रेस. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये गोष्टी अट्रॅक्ट करणार आहात. काय अट्रॅक्ट करणार आहात? जो विचार कराल ती गोष्ट. मॅजिशियन अँड द मिरर. यू बिकम लाईक अ मॅजिशियन. आणि तुम्हाला अबंडन्स अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला अबंडंट स्वतःमध्ये फील करायची गरज आहे. आणि दी एम्प्रेस इज दॅट फिलिंग की तुम्ही अबंडंट आहात. तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही येत आहात. सो त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या वाणीवर आणि हृदयावर थोडासा बॅलन्स असला पाहिजे. ठीक आहे. तुमच्यामध्ये ते करेज आहे. देव तुम्हाला गाईड करतोय. तुमची जजमेंट, इच्छापूर्तीचा टाईम आलेला आहे. जो त्रास तुम्ही सहन केलाय ना, त्याच्यानंतर काय आहे माहिती आहे का? 10 ऑफ पेंटिकल आणि द फूल कार्ड. म्हणजे तुमच्या फायनान्शियल स्टेबल लाईफच्या म्हणजे लाईफसाठी एक बिनधास्त डिसिजन घेणारा व्यक्ती तुम्ही बनत आहात. आणि तुमची विश फुलफिल होतीये. ज्या प्रेयर्स, ज्या इच्छा तुम्ही केल्यात त्या पूर्ण व्हायला स्टार्ट होतील. तुमच्या लाईफमध्ये एक अशी संधी येणार आहे. वाव, आता मला खरं समाधान वाटतंय रीडिंगचं. तुमच्या लाईफमध्ये आत्ता या ह्याच्यामध्ये ना 6 पैकी 4 मेजर अर्काना कार्ड्स आहेत. हे 2 मेजर अर्कान आहेत. आणि इतके सुंदर तुमचं भविष्य दिसतंय मला. येत्या 3 महिन्याच्या आतमध्ये या गोष्टी होताना दिसत आहेत, एवढं मात्र नक्की. बट कसली संधी मिळतीये तर तुम्हाला ग्रो करण्याची. चॅरियट अँड द सन. अजून काय हवं आहे? 10 ऑफ पेंटिकल मतलब सगळंच तुम्हाला मिळत आहे. मॅरेज, त्याच्यानंतर सक्सेसफुल करिअर, हॅपीनेस, पैसा, प्रसिद्धी, ट्रॅव्हलिंग, ईच अँड एव्हरीथिंग. व्हॉट एव्हर यू वॉन्ट देअर इज फॉर यू. फक्त तुमच्या जिव्हेवर, तुमच्या बोलण्यावर तुमचा ताबा असला पाहिजे, हे तुम्हाला सांगितलं जात आहे. सो येस, येत्या मार्च एप्रिलपर्यंत तुमचं लाईफ जे आहे ना, एकदम दी एम्प्रेस सारखं असेल. तुम्ही गोष्टी अट्रॅक्ट करत असाल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मेहनत घ्यायची नाही. ऑफकोर्स मेहनत घेत राहायची आहे. तर तुम्हाला मेहनतीचं रिफ्लेक्शन डेफिनेटली पाहायला मिळेल. सो बस, हाच होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ना, मला नक्की कळवा. माझं यूट्यूब चॅनल दी एम्प्रेसला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.